सद्गुरु महाराज की जय। रामदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री संत एकनाथ महाराज की जय। विषय चाललेला आहे नाथ भागवतातला नवनाचा विषय चाललाय, प्रार्थना चाललेली आहे। आधी गणेशाची प्रार्थना झाली, शारदा माता सरस्वतीची गाल चाललेली आहे आणि आता ती संपायला आलेली आहे। तेव्हा शारदा माता कशी आहे ते काल आपल्याला सांगितलं। काल ते सांगत होते तेथे मूपणेशी सरस्वती बैसविले एका ताटे रसवृत्ती तेणे अभिन्न शेष देऊन तृप्ती हे उद्गार इति कथेचे। ज्याप्रमाणे साखरेची रवे गोडी भिन्न नसतात, साखरेचा रवा गोडीहून भिन्न नसतो, त्याप्रमाणे तेव्हा त्याप्रमाणे निमित्ताचे शब्द जे आहेत, आता इथे सांगितलेले जे तिचं वर्णन करणारे शब्द आहेत ते मूपणाबरोबर सरस्वतीलाही एकाच ताटात बसलेले आहे। म्हणजे शारदा आणि तिचे शब्द एकरूप आहे। शारदा वेगळी आणि तिचं वर्णन करणारे जे शब्द आहेत ते वेगळे असं नाहीये, तर ती शब्दरूप मूर्त आहे, मूर्ती आहे ती। वाग्देवी तिला म्हटलेले, त्यामुळे शब्दरूपिणी ती आहे। तेव्हा ती स्वानंदाचा ती वर्षाव करणारी आहे आणि चिदानंदाचे नैवेद्य ती आपल्याला घेऊन येते आहे। मग आता पुढचं जे वर्णन आहे ते चिदानंदाचे मेघ घेऊन येणारी शारदा कोणाला आणते ते वर्णन आहे। पुढचं वर्णन आहे संत सज्जनांना। या जगामध्ये जे संत महात्मे आहे त्यांना नाथ महाराज नमस्कार करताना वंदन करतात, कारण या जगामध्ये या संत महात्म्यांच्या कार्याने जगाचं अस्तित्व टिकून राहतं। या जगाला जे अत्यावश्यक अस्तित्वासाठी लागणारं पुण्य आहे ते या महात्म्यांमुळे प्राप्त होत। आता आपण त्यांचं वर्णन पाहता सुंदर वर्णन करतात नाथ महाराज। महात्म्यांचं इतकं सुंदर वर्णन बघा, किती सुंदर आहे बघा। आता वंदू ते सज्जन, आता त्या सज्जनाचं वर्णन करूया। जे का आनंद चिद्घन, काय म्हटले त्यांना? आनंद चिद्घन, आनंदाचे ते चिद्घन म्हणजे ढग आहेत, मेघ आहेत आनंदाचे भरलेले, ते आनंदाचे चिद्घन बघा। संतप्त जन निर्वावया, हे असे आनंद चिद्घन हे मेघ काय करतात? तर ज्या लोकांचं जीवन संतप्त झालेलं आहे, तापलेलं आहे, दुःखी आहे, कष्टी आहे, त्यांना
शांत करण्यासाठी, त्यांना मिळवण्यासाठी हे चिद्घन हे ढग येतात. आणि हे तर खरंच आहे, जीवनामध्ये जेव्हा दुःख येतात तेव्हा त्या दुःखांना दूर करून त्याच्या मनामध्ये शांती निर्माण करण्याचं हे कार्य या महान सत्पुरुषांचं आहे. त्यांनी दाखवलेला जो मार्ग असतो, त्यांनी उच्चारलेले जे शब्द असतात ते आपल्याला त्या दुःखामध्ये सहाय्य करतात आणि आपलं दुःख आपण विसरतो. बघा, जन निवारया संतप्त जन निवारया, ते चैतन्याचे अलंकार. बघा, हे संत सज्जन काय आहे? चैतन्याचे अलंकार आहे. अलंकार ते चैतन्याचे अलंकार की ब्रह्मविद्येचे शृंगार. त्यांना ब्रह्मविद्येचे शृंगार होते. शृंगार सजवणारे ब्रह्मविद्येने या मानव देहाला सजवणारे आहेत. ते शृंगार आहे. ही ब्रह्मविद्येचे शृंगार, ही ईश्वराचे मनोहर निज मंदिर निवासा. किंबहुना ते ईश्वराचं निज मंदिर आहे. किंबहुना त्यांच्यामध्ये असलेला जो ईश्वर आहे, भगवान आहे, आत्मा आहे, तो आत्मा त्या सज्जनांच्या अंतःकरणरूपी मंदिरामध्ये राहतो, असं नाथ महाराज म्हणतात. असं त्यांच्या मंदिरामध्ये राहतो आणि मग बाकीच्या मंदिरात राहत नाही का? राहतो, पण याला माहिती नाही ना, मग राहून का उपयोग? तिथं तो प्रगट होतो. संत सज्जनांच्या मुखामधून त्याचा प्रकटपणा प्रत्ययाला येतो. म्हणून संत सज्जन हे महान उपकारी आहे, असं नाथ महाराज म्हणून राहिले. तेव्हा ते अधिष्ठाना अधिवास, ही सुखासी सोल्लासू, विश्रांतीशी विश्वासू, निजरहिवासू कराव्या. काय वर्णन करतायत महाराज? ते अधिष्ठाना अधिवासू. बघा, ते अधिवासू. अधिवास म्हणजे जिथं आपण काही ठेवतो ना, आधी म्हणजे ज्याच्यावर ठेवतो ते. तर हे अधिष्ठानाचं अधिवास आहे. म्हणजे अधिष्ठान ज्या ठिकाणी, म्हणजे ज्या ठिकाणी ब्रह्मज्ञान वगैरे प्रगट होतं त्याचं हे अधिष्ठान आहे. हे सत्पुरुष त्या ब्रह्मज्ञानाला धारण करणारे आहेत. अधिष्ठान आहे त्याचं. की सुखासही सोल्लासू, किंवा ते सुखाचे सोल्लास आहे. सोल्लास, उल्हास, सोल्लास, सुखाचा उल्हास आहे. सुखाचा प्रगट होणारा आनंद भाव आहे, सोल्लास आहे. बघा, अधिष्ठानादिवासू की सुखासे सोल्लासू, विश्रांतीशी विश्वासू. आणि आपल्याला जी विश्रांती पाहिजे असते, विश्राम पाहिजे असतो, कष्ट झाल्यानंतर विश्रामाची गरज असते. जगामध्ये माणसं कष्टलेली असतात, त्यांना विश्रांती मिळावी म्हणून हे विश्वासाने त्यांना मदत करतात. त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना विश्रांती देतात. म्हणून जे कष्टलेले असतील, थकलेले असतील, त्यांना विश्रांती देणारे असतात हे सज्जन लोक.
विश्रांतीशी विश्वासू निजरहिवासू करावया आणि निजरहिवासू म्हणजे आत्म्याचा रहिवास त्यांच्याच ठिकाणी राहत असल्याने ते आपल्याला त्यातून आत्मस्थितीकडे नेतात. संत सत्पुरुषाशिवाय आत्मस्थितीकडे नेणारे मार्गदर्शक दुसरे कोणी नाही. या जगामध्ये बाकीचे अन्य मार्गाला नेणारे पुष्कळ आहेत, परंतु हे जे संत महात्मे आहेत तेच मात्र ते आत्मज्ञानाकडे नेतात. बघा, म्हणतात ते की ते भूत दयारण की माहेरानी कणव ना ते निर्गुणाचे अवयव निज गौरव स्वामींना. ते भूतदयेचे आर्णव म्हणजे सागर आहे. भूतदया म्हणजे प्राण्यांची दया. प्राणी मात्रांवर दया करणारे सज्जन हे जणू काय सागर आहे. दयेचे सागर आहे. ही माहेराली कणव, कणव म्हणजे दयाच. जणू काय ही दया जणू माहेरला आलेली असते आपल्या. जशा लेकी सुना माहेरी येतात आणि त्या आनंदाने त्या ठिकाणी राहतात, त्याप्रमाणे ही दयारूपी जी गोष्ट आहे प्रत्येकाच्या ही दया जणू काय आपल्याला आपल्या माहेरी भेटेल. कुठे भेटते ती सज्जनांच्या हृदयामध्ये. सज्जनांच्या ठिकाणी दयेचा पादर असतो, दया असते. की माहेराली कणव ना ते निर्गुणाचे अवयव. निर्गुणाचे अवयव आहेत ते, सगुणाचे तर आहेतच आहे, परंतु जे निर्गुण परब्रह्म आहे त्याचे ते अवयव आहेत. सज्जन लोक निर्गुणाचे अवयव निज गौरव स्वानंदा आणि ते आपला गौरव स्वानंदाने आपल्या ब्रह्मज्ञानाच्या आनंदाने निज गौरव वाढवतात. ना ते डोळ्यातील दृष्टी, किंवा ते आपल्या डोळ्यातली ही जी दृष्टी आहे ती दृष्टी ते सज्जन आहे. आपल्याजवळ तर दृष्टी आहे, परंतु आपली दृष्टी त्या आपल्याकडे जात नाही, भगवंताकडे जात नाही. म्हणून त्यांची जी दृष्टी आहे ती दृष्टी भगवंताकडे जाणारी दृष्टी आहे. ना ते डोळ्यातील दृष्टी ही तिची देखणी पुष्टी, पुन्हा त्या दृष्टीलाही पुष्टी देणारे आहे सज्जन. दृष्टी तर आपल्याजवळ आहे, पण आपल्या दृष्टीला पुष्टी नाहीये, ती पुष्टी सज्जन लोक देतात. ही संतुष्टीशी पुष्टी, ही संतुष्टीशी पुष्टी चरणांगोष्ठी जयांचे. आणि संतोष म्हणून जो आहे, संतुष्टता जी आहे त्याचा परिपूर्ण पुष्टी म्हणजे तृप्त करणारा संतोष हा त्यांच्या चरणांच्या ठिकाणी आहे. तेव्हा संत सज्जनाच्या चरणांच्या ठिकाणी संतोष प्राप्त होतो असं महाराज म्हणतात. ते पहाती जयाकडे त्यांचे उगवे भोळ साकडे. बघा, ही संत मंडळी ज्यांच्याकडे पाहतील, ज्यांच्याकडे वळतील, त्यांचं भव साकड म्हणजे भव म्हणजे संसार, साकड म्हणजे दुःख नाहीसं होतं. संत सज्जनांच्या पाहण्याने त्या त्या व्यक्तींचं संसारातील दुःख नष्ट होतं, नाहीसं होतं. बघा, ते पाहती जयाकडे त्यांचे उगवे भवसाकडे. परब्रह्म डोळ्या पुढे निज निवारे उल्हासे. आणि ते भवसागराचं दुःख नष्ट झाल्याने
त्यांच्याकडे परब्रह्माचं स्वरूप प्रगट व्हायला लागतं. उल्हासाने म्हणजे आनंदाने, म्हणजे तो मनुष्य भवसागरातून पार झाला रे झाला की परमार्थामध्ये ते जातो आणि परमार्थामध्ये मग त्याला परब्रह्माचं सुख प्राप्त व्हायला लागतं. म्हणून संसाराच्या अतीत व्हावं लागतं परब्रह्म प्राप्तीसाठी. संसारात अडकून पडलेल्या माणूस परब्रह्माचं स्वरूप जाणू शकत नाही किंवा तो आनंद त्याला प्राप्त होऊ शकत नाही. कारण हा संसार महा दुःखमय आहे. तो दुःखाचाच डोंगर आहे, दुःखाचाच पर्वत आहे. तेव्हा त्या दुःखाच्या पर्वतातून आपल्याला सुखाकडे जायचं असलं तर सज्जनांचीच मदत घ्यावी लागेल. बघा, येथे साधन चतुष्ट सायास न पाहती शास्त्र चातुर्य विलास, एक धरीला पुरे विश्वास स्वय प्रकाश ते करती. ते म्हणतात या सज्जन सत्पुरुषांकडे गेल्यानंतर तिथं तुम्हाला साधनेचे सायास म्हणजे कष्ट पडणार नाही. कुठल्याही साधनेची आता तुम्हाला गरज नाही. ते महात्मे तुम्हाला सावकाशपणे त्या परमार्थामध्ये पुढे नेतात. बघा, तेथे साधन चतुष्ट सायास न पाहती शास्त्र चातुर्य कला विलास. त्यांच्या शास्त्रातलं चातुर्य आणि त्याचा कला विलास जो आहे ते आपल्याकडे घडतात आणि आपण त्याप्रमाणे परमार्थामध्ये पुढे 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 जातो. बघा, एक वेळेला पुढे विश्वास स्वयंप्रकाश ते करते आणि ते स्वयंप्रकाश आपल्याकडे दाखवतात. परमार्थामध्ये स्वयंप्रकाश दाखवणारे सज्जन असतात. त्यांच्या त्या ज्ञान प्रकाशाने आपल्याला तो परमार्थाचा मार्ग उघडून दिसतो असे म्हणतात. ते जगा माझी सदा असती. वास्तविक असे सत्पुरुष महात्मे जगामध्ये तर नेहमी असतात. ते जगा माझी सदा असती, जीव मात्रा ते दिसती. प्राणी मात्रांना तर दिसतात, तरी विकल्पेची ठड देती नाही म्हणती नास्तिके. परंतु जे नास्तिक लोक आहेत, ज्यांचा विश्वास नाही भगवंतावर, सत्पुरुषांवर, भक्तांवर, त्यांना मात्र हे महापुरुष दिसत नाही, भेटत नाही. महापुरुषांची भेट आपल्याला आस्तिक बुद्धीने, नास्तिक बुद्धीने नाही. म्हणून जे नास्तिक लोक आहेत देवामध्ये, ज्यांचा विश्वास नाही देवावर, त्यांना हे संत असूनही काही उपयोगाचे नाही. तेव्हा संतांचा उपकार आपल्याला त्यांच्या कर्तृत्वाने, त्यांच्या मार्गदर्शनाने आपल्याला प्राप्त होऊन करावा लागतो. बघा, मातेची आजून त्याला आता नाथ महाराज उदाहरण देतात. महाराज उदाहरण देत आहे. बघा कसं, मातीचा द्रोण केला तो कवळ्या माऊ फळला, म्हणून विश्वास नाडाला जगू शकला विकल्पे. हे जे उदाहरण दिले या ठिकाणी, मातीचा द्रोण केला. मातीचा द्रोण म्हणजे द्रोणाचार्य. कोणी केला होता माहिती का? एकलव्य, भिल्लाचा मुलगा होता. त्याला गुरु नव्हते. गुरु तो गेला होता द्रोणाचार्यांकडे, परंतु द्रोणाचार्यांनी त्याला स्वीकारलं नाही. म्हणून त्याने मातीचा द्रोणाचार्याचा पुतळा तयार केला आणि त्या पुतळ्याला गुरु म्हणून मानून त्याच्या जवळ तो धनुर्विद्या शिकला.
आणि अशी काही धनुर्विद्या शिकला की अर्जुनालाही तो जड झाला नाही. बघा, द्रोणाचार्यांच्या पुतळ्याजवळ, मातीच्या पुतळ्याजवळ एकलव्य भिल्लाचा मुलगा अशी काही धनुर्विद्या शिकला की ती धनुर्विद्या अर्जुनालाही माहिती नव्हती. असे तो बाण मारायचा. शेवटी त्याची धनुर्विद्या काढून घ्यावी लागली, कारण हा अर्जुनालाही आता जड झालेला आहे. आणि हा जर कौरवांना जाऊन मिळाला तर मग यांना पांडवांना जिंकणं शक्य नाही. म्हणून भगवंताने जणू काय अशी काही युक्ती केली आहे की अरे तू त्या द्रोणाचार्यांच्या पुतळ्यापासून विद्या शिकला ना, तू हो मला शिकलो. मग गुरुदक्षिणा काही नाही, कारण गुरुपासून जे घेतलेलं असतं त्याबद्दल गुरुदक्षिणा द्यावी लागते. मग तू काही गुरुदक्षिणा काही देत नव्हते गुरुला. मग काय मागितलं ते अंगठा मागितला. अंगठा, हा अंगठा कापून दिला त्याने. आता अंगठा कापल्याने बाण थोडे मारता येतात. मग त्यामुळे त्याची ती विद्या कमी झाली. असा हा शासनाचा दृष्टांत आहे. म्हणून विश्वासे नाडला जगू ठाकला विकल्पे. म्हणून जग विकल्पाने फसलेला आहे. जगाच्या मनामध्ये विकल्प येतात नाना प्रकारचे, की खरं असेल काय संत महात्मे, खरं असेल काय यांचं तत्वज्ञान, खरं असेल काय यांचं हे सगळं. म्हणून त्यांचा विश्वास बसत नाही लोकांचा. म्हणून संत महात्मे असूनही त्यांना ओळखणारे फार थोडे असतात. आणि संतांना ओळखण्यासाठी किंचित सत्वगुणाचा अंगीकार करावाच लागतो. त्याशिवाय संत महात्म्यांना ओळखता येत नाही. बघा बाबा, एकाएकी विश्वास होता तरी वाणी नाही निसत्ता. त्याचे चरणी भावार्थता ठेविता मोठा विश्वासे. बघा बाबा, एकदम कुणीही कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवत नाही. एकाएकी विश्वास होता तरी वाणी नाही निसत्ता. तेव्हा वाणीमध्ये, आपल्या प्रत्येकाच्या वाणीमध्ये जी सत्ता आहे, अधिकार आहे वाणीचा, तो प्रत्येकामध्ये नाही. मग एकदम विश्वास बसेल कसा? कारण कोणी काही सांगितलं की त्याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी आधी आपल्या जवळ तो विश्वास ठेवण्यासाठी लागणारी वाणीची सत्ता असावी लागते. शाश्वत सत्वगुण येतो. तो सत्वगुण जर आम्ही असला तरच विश्वास ठेवता येतो. अन्यथा महात्म्यांवर विश्वास बसत नाही. त्यांचे चरणी भावार्थता ठेविता मोठा विश्वास आहे. आणि एकदा का आपल्याला त्यांच्यावर विश्वास बसला तर मग त्यांच्या चरणावर डोकं ठेवून आपल्याला त्यांची ती शिकवण प्राप्त करता येते, त्यांचं ज्ञान प्राप्त करता येते. ठेविता माथा विश्वास ते नमस्कारिता आवश्यक. करून टाकती एक तरी एकपणे सेवक. त्यांचाची देख स्वये होवावे. अनाथ महाराज काय म्हणतात, ते नमस्कारिती आवश्यक. त्यांना अगत्यपूर्वक नमस्कार करावा. संत महात्म्यांना अगत्यपूर्वक नमस्कार करावा. म्हणजे ते आपल्याशी ऐक्य करतात.
ऐक्य करून सोडतात, एकरूप होतात आपल्याशी ते. नमस्कार करून ठाकती एक, तरी एकपणे सेवक त्यांचाच देश सेव होवावे. परंतु आपल्याला जरी त्यांनी एकरूप करण्याचा प्रयत्न केला तरी आपण त्यांचे सेवक व्हावे, त्याची सेवा करावी. कारण सेवक होण्यामध्ये जो आनंद आहे, सत्पुरुषांची सेवा करण्यानं आपल्या जीवनामध्ये जो आनंद प्राप्त होतो तो प्राप्त करून घ्यावा असं म्हणतात महात्मा. बघा, मग आपल्याला कुठल्याही गोष्टीची उणीव होणार नाही, कमतरता पडणार नाही. जर त्यांनी आपल्याला सेवक म्हणून मान्य करून घेतलं तर त्यांच्या सेवेमध्ये राहत असताना आपल्याला काही कमी पडणार नाही. बघा, त्यांच्या सेवेची एक गोडी ब्रह्मसुखाची उपमा थोडी. हा म्हणतात बघा, अरे या महापुरुषांच्या सेवेची गोडी काय वर्णन करू, ती ब्रह्मसुखाच्या गोडीसारखी आहे. त्यांच्या सेवेची गोडी ब्रह्मसुखाची उपमा थोडी, तिला ब्रह्मसुखाची उपमा सुद्धा थोडी पडेल. तात्पर्य ब्रह्मसुखाची गोडी ही संत सत्पुरुषांच्या सेवेच्या गोडीपेक्षा थोडी लहानच म्हणावी लागेल. म्हणून ब्रह्मसुख जे आहे ते आपल्याला या संत सत्पुरुषांच्या सेवेमध्ये प्राप्त होतं असं महात्मा सांगतात. जे भजती अनन्य आवडी, जे भजती अनन्य आवडी ते जानती गोडी निज निज चवी. अर्थात ही गोडी किंवा हे ब्रह्मसुख त्यांनाच प्राप्त होतं की जे अनन्य भावाने त्यांना शरण जाऊन त्यांची सेवा करतात. त्यांना हे प्राप्त होईल ना, इतरांना प्राप्त कसं होईल? ते प्रकृतीशी पर, प्रकृती रूपी ते अविकार, आकार विकार व्यवहार त्यांचे मी साचार बाधिना. महात्मा म्हणतात ते प्रकृतीशी पर, ही जी प्रकृती सृष्टी आहे तिच्या पलीकडे ते, प्रकृतीच्या पलीकडे असतात ते. प्रकृतीशी पर, प्रकृती रूपी ते अधिकार, आणि या प्रकृतीचा कुठलाही विकार त्यांना जडत नाही, ते अविकारी राहतात. आपण सगळे या प्रकृतीमध्ये राहत असल्यामुळे आपल्याला हे सारे विकार जमतात आणि जडतात. त्यांना मात्र विकार जडत नाही. प्रकृती रूपी ते विकार, आकार विकार आणि व्यवहार त्यांचे मी साचार बाधिना. म्हणून हे जे आकार विकार व्यवहार आहे ते त्यांच्यामुळे आपल्याला बाधत नाही. संत सत्पुरुषांच्या सेवेमध्ये गेल्यानंतर आपल्याला हे बाह्य जीवन विकृत करू शकत नाही असं त्यांना म्हणायचे. जो संत सेवेमध्ये सतत राहतो त्याला बाहेरची गोष्टी विकारी बनवू शकत नाही, बाहेरच्या गोष्टीचा परिणाम त्याच्या मनावर होत नाही असं म्हणतात. ते भोगावरी न भिटती, त्यागावरी न उठती, आपुले नसद स्थिती स्वय वर्तती सर्वदा. भाव ते भोगावरी न भिटती, म्हणजे त्यांना भोगाचा वीट येत नाही किंवा त्यागाचे स्तूप मागत नाही. ते भोगावरी न भिटती, त्यागावरी न उठती, म्हणजे त्यागाचा स्तोम बाळगत नाही, म्हणजे अहंकार बाळगत नाही. त्याग ते करतात ते, परंतु त्यागाचं स्तोम बाळगत नाही. आपुले सहज स्थिती स्वय वर्तती सर्वदा, आपल्या सहज स्थितीमध्येच ते
निरंतर वागत असतात. सहजावस्था जी आहे ती ही आहे. सहजावस्थेमध्ये आकार विकार दुःख बाहेरच कुठे काही नाही. तो अखंड त्या आत्मस्वरूपाच्या चिंतनात राहतो. अखंड आत्मस्वरूपाच्या चिंतनात राहणारा जो साधक आहे तो सहजस्थितीत राहतो. आणि मग या सहजस्थितीमध्ये कुठल्याही तऱ्हेचा विकार नाही, आकार नाही, दुःख नाही, भोग नाही, काहीच नाही त्याला. मग स्वयंवर्तकी सदा ते ज्ञातेपणानं मिरविते. ते ज्ञातेपणानं मिरविते म्हणजे ते स्वतःला मोठे ज्ञानी समजत नाही. ते आम्ही फार ज्ञानी आहे त्यांच्याकडून शिका असं कधी म्हणणार नाही. ते ज्ञातेपणानं मिरविते, पिसेपण न दाविती. बघा तेव्हा ज्ञातेपणा मिरवित नाही आणि आत्मसाक्षात्काराचा फुकट बळीजाव दाखवत नाही. पिसा बळीजाव दाखवत नाही. ते पिसेपणे न मिरविती. पिसेपण न दाविती, स्वरूप खुंदू विस्मृती घेऊन निवर्तती निजांगे. स्वरूप खुंदू म्हणजे स्वरूपाचा खुंद म्हणजे अभिमान, अहंकार घेऊन टाकलेला असतो त्यांनी. बघा स्वरूप खुंदू विस्मृती घेऊन निवर्तती निजांगे. ती घेऊन टाकलेली असते. त्यांना कुठल्याही प्रकारचा अहंकार, अभिमान, गर्व ताशा नसतो. आणि अशा नम्र भावाने ते जगामध्ये वागत असतात. बघा प्रेमांगीची जिराला, प्रेमा अंगीची जिराला, विस्मय येथेची विसरला, प्रपंचू परमार्थ एकू गाहला, हाही ठेला विभागू. बघा ते म्हणे स्मरण विस्मरण त्यांचं सगळं निघून गेलेलं आहे. प्रपंच आणि परमार्थ त्यांचा एकरूप झालेला आहे. पण असे झाले तरीही त्यांच्या ते लक्षात राहत नाही की प्रपंच कोणता आणि परमार्थ काय. कारण प्रपंच आणि परमार्थ, प्रपंचाला ते परमार्थ स्वरूप देतात. प्रपंचात राहून परमार्थाचं स्वरूप बनवणं महाग कठीण आहे. प्रपंचाला परमार्थासारखं वागवणं कठीण आहे. आणि ते नाथ महाराजांनी वागून दाखवलेले. नाथ महाराज हे स्वतः प्रपंची असूनही परमार्थामध्ये रंगलेले असायचे. प्रपंच परमार्थ एकू गाहला, हाही ठेला जाणू. स्मरण विस्मरणीशी गेले, देह देहीच हरपले, आत बाहेर गेले, गेले ठेले स्मरेना. बाबा काय स्थिती असते त्यांची. ही विदेह अवस्था आहे. विदेही अवस्थेमध्ये देहाचा विसर पडतो. तिथं मग स्मरण विस्मरण कुठं राहिलं. स्मरण विस्मरणीशी गेले म्हणजे त्याला कुठले काही स्मरत नाही. विस्मरण स्मरण सगळं एकरूप झालेलं आहे. देह देहीच हरपले आणि त्यांचा देह म्हणून राहिलाच नाही. तो हरपला म्हणजे नाहीसा झालेला आहे. म्हणजे देह भावही त्यांचा शिल्लक राहत नाही. ते देहीच विदेही होऊन जातात. आणि आत बाहेर पण गेले ठेवी स्मरेना. आत काय राहिलं बाहेर काय गेलं हेही त्यांना काही आठवत नाही. गेलं आलं सगळं विसरून गेले ते आता.
अशी ही विस्मरणाची फार 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 उत्तम अशी अवस्था आहे. ज्याला ही विस्मरणाची अवस्था प्राप्त होते तो जास्त सुखी राहतो. कारण स्मरणाने माणसं अनेक प्रकारचे दुःख उघडत बसतात. तीच ती दुःख त्याला आठवत असतात आणि मग तो रडत बसतो, कुंडत बसतो, दुःखी होत राहतो. म्हणून विस्मरण पाहिजे. विस्मरणाने माणूस सुखी राहतो. झाल्या गोष्टी गेल्या, त्यांच्याशी आता काही संबंध नाही आपला. विसरून गेला तो आता सगळं. मग विस्मरणामध्ये अत्यंत सुख आहे. स्मरणामध्ये चांगल्या वाईट गोष्टींचं स्मरण आहे. चांगल्या गोष्टींचं स्मरण करत असेल तर आनंद होतो आणि वाईट गोष्टींचं स्मरण करायला लागला की दुःख होतं. कारण त्या दुःख देणाऱ्या वाईट गोष्टी असतात ना. म्हणून विस्मरण सगळ्यात उत्तम आहे असं रघुनाथ महाराज म्हणतात. स्मरण विस्मरणशी गेले, देह देहीच बुडाले, हरपले आत बाहेर गेले गेले ठेले स्मरणा. स्वप्न जागृती जागता गेली. बघा ते म्हणतात स्वप्न आणि जागृती ही जागता गेली. अहो जागृती आली की स्वप्न कसं काय दिसेल? स्वप्न हे रात्रीच दिसत झोपेत. आता दिसाई झोप लागली तर स्वप्न दिसेल मला, परंतु झोपेशिवाय स्वप्न नाही. आणि झोपेशिवाय जर स्वप्न नाहीये आणि ज्याला झोपच नाही, ज्याला जागृतीच नाही, त्याला स्वप्न दिसेल. त्याने किती जरी म्हटलं की मला स्वप्न पाहायचंय, अरे तुला झोप लागत तर तुला स्वप्न दिसेल कुठून? म्हणून स्वप्न पाहण्यासाठी निद्रा आवश्यक आहे, झोप आवश्यक आहे. आणि झोप ही तमोगुणी अवस्था आहे माणसाची. अज्ञानाची अवस्था आहे ती झोप. झोप तुम्ही चांगलं म्हणा तिला, किती शरीराला व्यायाम देते, थोडासा आराम देते, परंतु ती अज्ञानाची अवस्था आहे. झोपेचा आपला जितका आयुष्यातला प्राण जातो ना, तो सगळा अज्ञानात गेला. काय कमवलं तुम्ही झोपेमध्ये? झोपेमध्ये काही प्राप्ती आहे का? झोपेमध्ये कुठलीही प्राप्ती नाही, फक्त आराम मिळतो थोडासा, शांती मिळते मनाला, शरीराला. तेवढा एक फायदा आहे झोपेचा. बाकी सगळा अज्ञानामध्ये सगळा वेळ जातो. म्हणून आपलं आयुष्य झोपेमध्ये जास्त घालू नका, है ना? कारण तुम्ही जर झोपेमध्ये जास्त आयुष्य घातलं तर तेवढं गेलं वाया. मग इकडे भगवंताकडे लावा ना ते आयुष्य थोडस. स्वप्न जागृती जागता गेली, सुषुप्ती साक्षीते बुडाली. आता सुषुप्ती नाही राहिली मला, झोपच नाही तर मग ती दिसेल कशी आपल्याला? उन्मनी ही वेडावली. आता उन्मनी अवस्था जी आहे ती प्राप्त होते आपल्याला. मनाचं उन्मन होत, मन उच्चाटन होतो. उन्मन आता ती तटस्थ झाली वेडावली, मग तुर्या खेळली तटस्थ, आणि मग तुर्या अवस्था प्राप्त होते. सांगायचं महाराजांना हे आहे की बाबांनो, ही स्वप्न जागृती आहे आणि ही जी मुनी अवस्था आहे, या चार ज्या अवस्था आहे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ अवस्था आहे तुर्या. ही तुर्या अवस्था प्राप्त करा. तुर्या अवस्था ही जागृती नाही, स्वप्न नाही, निद्रा नाही, सुंदरी नाही, काही नाही. ही आपल्या जवळची खास अशी अवस्था आहे तुर्या. आणि तुर्याच्या पलीकडे गेला की आत्माच लागतो. म्हणून तुर्यातीत होता येतं. आणि तुर्यात लागू द्या, मग तुर्यातीत व्हा.
म्हणजे आधी पूजा प्राप्त करा असं नाथ महाराज म्हणतात. पूर्या ठेली तटस्थ दृश्य द्रष्टेनशी गेले दर्शने कपले निमाले ते निमणेही परी विराले विरविते नेले विरणेशी. काय अवस्था आहे बाबा या. दृश्य द्रष्टेनशी गेले. आता आपल्याला जी दृश्य दिसतात आपण द्रष्टा असतो आणि जे दिसणारे दृश्य असत, पण आपण द्रष्टा नसलो तर मग दृश्य कुठे राहील. कारण दृश्याला पाहणारा कोणीतरी द्रष्टा असतो म्हणून दृश्य असत, परंतु तो पाहणार आहे तो शिल्लक राहिला नाही तर मग दृश्य दृष्टेनशी गेले दर्शने कले कले निमाले. ते दर्शने नाही समजत, ते निमणेपणे विराले विरविते नेले विरणेशी. ते सगळं समाप्त होऊन जात. बास काही नाही, दर्शन नाही, दृष्टा नाही, काही नाही. अशा प्रकारचा हा सुंदर विषय चाललेला आहे. संत सज्जनांचं स्वरूप वर्णन करताना नाथ महाराज काय रंगून गेलेले, अशी स्थिती येणं फार भाग्याची गोष्ट आहे. बघा, तेव्हा प्रार्थना करूया भगवंताला, देवा आम्हाला अशी अवस्था प्राप्त होऊ दे रे देवा. आजच्या सत्संगाची वेळ संपल्यामुळे सत्संगाला विश्राम देऊया. किती वेळा झाल्या हो. 53 वेळा झाल्या बरं का. 53 हजार बहु. तेव्हा आजच्या सत्संगाला विश्राम देऊया. हरिओम.